मनाची एकाग्रता का साधत नाही? आपला फोकस एकाच कामावर का होत नाही? आपली ही अशी धरसोड प्रवृत्ती का आहे? आपण एखादा निर्णय प्रॉपर का घेऊ शकत नाही? आपलं मन कायम द्विधा मनस्थितीमध्ये का असतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र राहू युती आहे. चंद्र राहू, चंद्र केतू, शनी चंद्र आणि बुध चंद्रमा या सर्व युती तुमच्या हॉरोस्कोपमध्ये डेफिनेटली आहे. ज्योतिषशास्त्रात म्हटलं जातं की चंद्रमा मनसो जातो. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि मनासोबत जेव्हा या प्रकारचे ग्रह असतात तेव्हा चंद्राला पण या ग्रहांचे गुणधर्म लागू पडतात. प्रत्येक ग्रहांमध्ये काही गुणदोष नक्की आहे. जेव्हा तुमच्या हॉरोस्कोपमध्ये तुम्ही बघाल की चंद्र राहू युती लग्नामध्ये झालेली आहे आणि तुमचं शिक्षणामध्ये एज्युकेशनमध्ये लक्ष लागत नाही किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही, तर अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे? 365 डेज शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करायला पाहिजे आणि जलाभिषेक करताना रुद्राष्टकम म्हणायला पाहिजे किंवा ऐकायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जाप करायला पाहिजे. एवढं केल्याने तुमची एकाग्रता डेफिनेटली साध्य होईल आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्ही 10 मिनिट मेडिटेशन पण करायचं. जर तुम्ही वज्रासनामध्ये बसून मेडिटेशन केले किंवा पद्मासनामध्ये बसून तिथे जर मेडिटेशन केले तर ती अजूनच चांगली गोष्ट होईल. सोनी पे सुहागा.